चला भक्त हो गणरायाच्या दारी, दर्शन अष्टविनायकाचे महाराष्ट्र भूमीवरी। मोरया 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 मोरया। गणरायाच्या वाटेवर भक्तीचा सोहळा, 8 ठिकाणी भेटूया, प्रेमाने बोलूया। मोरया 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 बाप्पा मोरया 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 बाप्पा मोरया 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 मोरया। मोरेश्वर मोरगावचा राजा, सिद्धिविनायक सिद्धीची देवता, बल्लाळेश्वराचे नवल रूप, विघ्नहराच्या नावाने होवो शुभारंभ। गिरिजात्मजाचे पर्वत गगन, चिंतामणीचे अलौकिक दर्शन, वरद विनायक करतो कृपा, महागणपती देतो फलद्रुप लाभा। गणरायाच्या वाटेवर भक्तीचा सोहळा, 8 ठिकाणी भेटूया, प्रेमाने बोलूया। मोरया 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 बाप्पा मोरया 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 बाप्पा मोरया 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 मोरया। आस्था श्रद्धा भक्तीची आस, गणरायाच्या चरणी संपते ही यात्रा खास। अष्टविनायक दर्शन मनामधले उजळो प्रकाश, गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया बाप्पा गणपती बाप्पा मोरया। हाय गाईज, गुड मॉर्निंग। आजचा आमच्या ट्रिपचा दुसरा दिवस। आज आम्ही आता इथून निघू हॉटेल मॅजेस्टिकमधून। आपण या आधीच्या ब्लॉगमध्ये बघितले, आपण 3 गणपती बाप्पांचं दर्शन घेऊन झालं आहे। आज आपण 3 गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायसाठी जाऊ। आज आपण पहिले जाऊ रांजणगावला, त्यानंतर जाऊ ओझर आणि मग लेण्याद्री। आता सकाळचे झाले आहे 8:30। आता बस नाश्ता करू आणि रांजणगावसाठी निघू। इथून रांजणगाव साधारण 1 ते सव्वा तास आपल्याला लागेल पोचायला। मग सांगू कसं तसं आपण पुढे जाऊ। तर हॉटेल एकदम बेस्ट आहे। हे हॉटेलमध्ये जेवण वगैरे एकदम टेस्टी आहे। मालक स्वतः लक्ष पुरवतात, आपुलकीने विचारतात, आग्रह करतात आणि ते स्वतः मेनू पण सजेस्ट करतात। तर तुम्ही कधी या साईडला येणार असाल तर नक्की या हॉटेलचं नाव लक्षात ठेवा। मी याचं डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये पण देऊन देईल। सो मला पर्सनली आवडलेलं हॉटेल आणि जेवण सगळं काही आहे। सो ठीक आहे, आता आपण जाऊ, नाश्ता करू आणि मग लगेच गणपती बाप्पा मोरया रांजणगावकडे निघू। ये चमचे से सीताफळ खाने वाली लड़की देखो, ये दूसरी लड़की देखो, ती चम्मच से सीताफळ खा रही है। असं कधी बघितलं का तुम्ही? असं बघितलं तुम्ही? बोला, तुम्ही कधी बघितलं असं? नाही। हे काय? पण नाही। हा, मग असं हाताने खायचं ना? हो। कसं खायचं हाताने? हा, मम्मी दाखव। असं काढायचं आणि मूमध्ये टाकायचं, पूर्ण गरलीच तो है ना? काढायचं आणि मूमध्ये टाकायचं, असं खायचं, नंतर मग ते मजा येते। वाह, आलू खाओगे? तुम लाओगे तो खाऊंगा। लेकिन ये तो मीम है। तो है गाइस, ये तो मेरा नाम है, राजू
जोशी। मेरा नाम है अश्मी दूर से। आज हम लोग एक फिर से नई वीडियो बनाएंगे और उसके अंदर हम लोग फुल टाइम पास करेंगे। तो भाई हम अभी पुणे के बाहर हैं, तो अभी हम जाने वाले हैं अष्टविनायक के और 3 गणपति, रांजणगाव, ओझर, लेण्याद्री। और हम पहले नदी पे जाके समाधि देखने वाले हैं, सती रमा की समाधि। आज हमारी जर्नी फिर से कंटिन्यू होने वाली है। क्यूट दिख रही है बच्चा, कितना क्यूट दिख रहा है भाई। ओके, अभी थोड़ा हीरो हो गया। और अभी हम लोग क्या करने आए हैं? ब्रेकफास्ट। ये इसमें डोसा मंगाया मैंने, चॉकलेट। तो अभी है डोसा, इडली, चटनी, डोसा, इडली, सांबर, चटनी, डोसा, इडली, सांबर, चटनी, डोसा, इडली, सांबर, चटनी। ताज मस्त नाश्ता झालेला आहे आमचा। आता आम्ही निघतो इथून। सो चलो। चलो गणपती बाप्पा मोरया। गणपतीचा जय जयकार। 5, 6, 7, 8 गणपति हमारे साथ। अरे वाह। 9, 10, 11, 12 गणपति का भूषण बोला। अरे भूषण क्या बोला? मोरया रे बप्पा मोरया रे, मोरया रे बप्पा मोरया रे, मोरया रे बप्पा मोरया रे, मोरया रे बप्पा मोरया रे। सती रमाबाई पेशवे स्मारक थेऊर। या रमाबाई म्हणजे पेशवे थोरले माधवराव यांच्या पत्नी। ज्यावेळेस पेशवे माधवराव यांना क्षयरोग झाला, त्याच्यानंतर त्यांनी शेवटचे काही दिवस त्यांचे ते थेऊरच्या श्री चिंतामणीच्या मंदिरात वास्तव्य करून घालवलं आणि इथेच त्यांचं देहावसान झालं। त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी रमाबाई सुद्धा सती गेल्या। ही मुठा नदी आहे पुण्यातून जी वाहते। खरं तर इथे स्वच्छता ठेवायला हवी होती, एवढं एक ऐतिहासिक स्थान आहे, पण अत्यंत वाईट वाटतं हे बघून की इथे अजिबात स्वच्छता नाही आहे। मेंटेनन्सचं फार लांबची गोष्ट आहे, पण परिसरात अत्यंत कचरा आहे। सो आपणच जर आपल्या वारसांचा, आपल्या ठेवांचा जर विचार नाही केला आणि मेंटेन नाही केलं तर इतर कोणीही त्याचा विचार करणार नाही। चला इथून निघतो आता। फार बाकी बघण्यासारखं काही नाही, इथूनच स्मारकाला नमस्कार करून आम्ही परत फिरतोय। चलो 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 श्री महागणपती रांजणगाव को चलो। रांजणगावचे श्री महागणपती अष्टविनायक यात्रेतील 8वे आणि अत्यंत शक्तिशाली मंदिर मानले जाते, जे पुण्यापासून 50 किलोमीटर अंतरावर शिरूर तालुक्यात वसले आहे। गणेश भक्तांसाठी हे मंदिर श्रद्धा आणि भक्तीचे केंद्रबिंदू ठरते। गणपती बाप्पा मोरया। मंदिराची स्थापत्यकला 9व्या-10व्या शतकातील आहे। गाभारा माधवराव पेशव्यांनी बांधला आणि सभामंडप इंदोरचे सरदार किबे यांनी उभारला। मुख्य दगडी बांधकामात मल्हारराव होळकर आणि महादजी शिंदे यांचा सहभाग आहे। मंदिराचे प्रवेशद्वार पूर्वाभिमुख आहे, त्यामुळे सूर्योदयाच्या वेळी गणपतीच्या मूर्तीवर थेट किरणे पडतात। हे दृश्य भक्तांसाठी अत्यंत मंगल आणि दिव्य मानले जाते। असा समज आहे की मूळ मूर्ती घरात सुरक्षित ठेवली असून तिला 10 सोंडी आणि 20 हात आहेत।
हिला महोत्कट गणपती असंही म्हणतात। तरी या मूर्तीसंबंधी पुरावे उपलब्ध नाही। मुख्य द्वारावर राखणदार जय आणि विजय यांच्या मूर्ती आहेत। येथील महागणपतीची मूर्ती रुंद कपाळाची, डावीकडे वळलेल्या सुंडेची आणि आसनस्थ आहे। मूर्तीच्या दोन्ही बाजूला रिद्धी उभे आहे। हे दगडावर कोरलेले शिल्प विरगळ किंवा वीरशिळा हिरोस्टोन म्हणून ओळखले जाते। प्राचीन काळी शूरवीरांचे स्मरण म्हणून या उभ्या करण्यात आलेले आहे। विरगळ पाहून आपण या शूर व्यक्तींच्या साहसाला, बलिदानाला सलाम करतो। या दगडांवर आणखी काही शिल्पीय चिन्ह दिसतील जी स्थानिक कथा आणि प्राचीन प्रथा दर्शवतात। आपल्याला मंदिर परिसरात अशी अद्भुत शिळा पाहायला मिळाली ही खूप अभिमानाची गोष्ट आहे। प्राचीन काळी ऋत्समद नावाचे थोर ऋषी व गणेश भक्त होते। त्यांनी अनेक वर्ष तपश्चर्या करून भगवान गणेशाचा आशीर्वाद मिळवला होता। अचानक एके दिवशी त्यांच्या शिंकेमधून लाल रंगाचा मुलगा निर्माण झाला। अनेक वर्ष ऋत्समद ऋषींचा हा पुत्र दिवसेंदिवस मोठा होत गेला। अनेक विद्या, शस्त्रे यामध्ये तो निपुण झाला होता। तो मोठा गणेश भक्त होता, परंतु असुरी शक्ती त्याच्या अंगात संचार करत होती। अनेक वर्षांच्या तपश्चर्येमधून भगवान शंकराच्या कृपेने भगवान गणेशास प्रसन्न केले व भगवान गणेशाने त्याला सोने, चांदी आणि रुपे यांची 3 कीर्तिनगरे भेट दिली आणि वरदान दिलेली ही 3 नगरे या दिवशी एका सरळ रेषेत येतील, त्यावेळेस तुझा मृत्यू होईल असे वरदान दिले। तेव्हापासून तो राक्षस त्रिपुरासूर नावाने ओळखला जाऊ लागला। त्रिपुरासुराने या नगरांमध्ये बसून त्रिलोकात मोठा संहार माजवला। त्याच्या दुष्ट वागणुकीमुळे देव, मानव, पृथ्वीवासीय त्रस्त झाले। कैलास पर्वतावर भगवान शंकराकडे जाऊन यामधून सुटका करण्यासाठी प्रार्थना करण्याचे सर्वांनी ठरविले। त्याप्रमाणे सर्व ऋषीमुनी, देव, मानवगण यांनी कैलास पर्वतावर जाऊन भगवान शंकराची प्रार्थना केली व त्रिपुरासूर राक्षसाचा वध करण्याची विनंती केली। भगवान शंकराने त्रिपुरासूर राक्षसाचा वध करण्याचे मान्य करून लढाईला सुरुवात केली। प्रथम त्रिपुरासूर राक्षसाने भगवान शंकराचा पराभव केला। त्यावेळी नारद मुनी यांच्या कथनाप्रमाणे भगवान गणेशाची पूजा लढाईपूर्वी केली नाही, ती पूजा करावी व आशीर्वाद घ्यावेत असे सुचवले। त्याप्रमाणे श्री क्षेत्र मणिपूर येथे गणेशाची स्थापना करून तपश्चर्या महादेवाने सुरू केली व राक्षस वधासाठी अस्त्र द्यावे अशी विनंती केली। हे श्री क्षेत्र मणिपूर म्हणजेच सध्याचे रांजणगाव होय। भगवान शंकराच्या तपश्चर्येमुळे प्रसन्न होऊन भगवान गणेश 10 मुख व 20 हात असलेल्या महाकाय रूपात प्रकट झाले। अशा महाकाय रूपामुळे येथील गणपतीस महागणपती म्हणून ओळखण्यात येते। भगवान शंकरास एकाक्षर मंत्र देऊन त्रिपुरासूर वधात यश येईल असे सांगितले आणि भगवान शंकर त्रिपुरासुरावर चालून गेले। कार्तिक शुद्ध पौर्णिमेला भगवान शंकराने एका बाणात एकाक्षरी मंत्राच्या सामर्थ्याने भीमाशंकर येथे त्रिपुरासुराचा वध केला। त्या पौर्णिमेस त्रिपुरारी पौर्णिमा असेही म्हणतात। ही कथा भक्तांना बळ, समज आणि संकट सोडवण्याचे मार्ग देते। प्रत्येक संकटावर मात करण्याची प्रेरणा इथे मिळते। रांजणगाव महागणपती यांची आराधना यामुळेच सर्व कार्यात यश देणारी समजली जाते। महान साधू गणेश भक्त श्री मोरया गोसावी यांच्या आज्ञेने वेद संपन्न मोरोबा देव यांनी रांजणगाव येथे येऊन महागणपतीची पूजा अर्चा सेवा सुरू केली। तेव्हापासून आजपर्यंत देव घराण्यातील वंशज ही परंपरा सांभाळत आहेत। मंदिरात गणेश चतुर्थीच्या वेळी 2 दिवस मुक्त प्रवेश असतो। मंदिर परिसरातून प्राचीन दगडी खांब आजही पाहायला मिळते। या दिव्य आणि ऐतिहासिक जागी आल्यावर मनाला भक्ती, शांतता आणि गणपतीच्या कृपेचा अनुभव येतो। रांजणगाव महागणपती हे पुरातन वास्तुशैली, पौराणिक कथा, ऐतिहासिक महत्त्व आणि भक्तीचे उज्ज्वल प्रतीक आहे। रांजणगाव गणपती बाप्पाचं दर्शन झालंय। आमचा अष्टविनायकातला 4था गणपती बघून झाला, दर्शन झालं, गर्दी नव्हती अजिबात। आता आम्ही निघालोय ओझरच्या गणपती बाप्पाकडे।
इथून साधारण 65 किलोमीटर ओझर आहे, 1.5 तास. दर्शन अत्यंत सुंदर झालं, गर्दी नाही, त्याच्यामुळे शांतपणे दर्शन केलं. गर्दी नाही पण गरमी आहे. खुश असतो तू बसली बाळा मागे, त्याला त्याची आई नको बोलू नका. आणि ना आता शेवटच्या गणपतीला मी तिथेच राहून जाईल, राजवीर ऍक्टरला सोडून देशील जळगावला. त्याला नाही, त्याची आई असली ना की त्याला चिडचिड सुचते, आरडाओरड रडारड. ये इमोशन से भरे हुए सेंटेंस के ऊपर सेंटेंस. ये कौन सा सीरियल की मैं प्रीव्यू देख रहा हूँ. नाही त्याला ना मी आता दाखवतेस त्याला. अभी गधा लाड आएगा और ये रिकॉर्ड हो रहा है गधा लाड. ये देखो आप, वाह 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 वाह, गधा लाड. अरे प्यार कर मम्मी को वापस करे. सकाळी ताजा ताजा प्यार हुआ, आता कोणसे आफ्टरनून ताजा ताजा मार भी हुआ. अभी क्या है, अभी बचा हुआ प्यार. बैठे बाबा, बैठे मामा, नॉर्मल हो गए. बैठे बाबा. क्या रास्ता आहे. हे बघ भाज्या, बघ किती सुंदर भाज्या आहे. बापरे, हे सगळ्यात कोबी होत्या. कोबी, फुलकोबी किंवा पानकोबी. शेखर काय बरोबरून सौंदर्य बघ रिंकू महाराष्ट्रात. आम्ही उगाच म्हणजे बाईक घेऊन फिरतो का, हे रस्ते बाईक वरती काय मजा. हे ओरिजिनल रिंकू, हे ओरिजिनल सौंदर्य आहे. बंदर राजवीर, बंदर दे. किती सारे बंदर आहेत. सेम टू यू. देखा बूथ सेट से बंदर ही दिखेंगे राजवीर सब. देखिए किती एनर्जी वाटायला लागली ना. हो लगेच खरंच आहे. वेगळंच वाटायला लागलं. यहाँ पे बहुत सारे. यहाँ पे बहुत सारे. अरे जाली निकाल दे, फिर दिखेंगे ठीक से. एक छोटा पिल्लू देख मंकी का. हाँ, छोटे छोटे पिल्लू देख, मंकी के छोटे छोटे पिल्लू देख. आमचा प्रोग्राम जरा चेंज झाला आहे. आम्ही ओझरला जाता जाता पहिले भीमाशंकर करायचं ठरलं, म्हणून आम्ही आत्ता पोचलो आहे भीमाशंकरला. सो आता भीमाशंकर मंदिराकडे जाऊ. हर हर महादेव. आज आपण महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात सह्याद्री पर्वताच्या कुशीत वसलेल्या अत्यंत पवित्र भीमाशंकर मंदिराच्या दर्शनासाठी आलो आहोत. भीमाशंकर हे 12 पैकी एक ज्योतिर्लिंग मानले जाते. या मंदिराचा उल्लेख 13व्या शतकापासून सापडतो आणि त्याची प्राचीनता सुमारे 800 वर्षांच्या वर आहे. मंदिराची रचना नागर शैलीत आहे, जी आपल्याला दगडात सुंदर कोरीव काम, स्तंभ आणि मोठ्या दरवाजावरून जाणवते. इथला सभा मंडप आणि शिखर हे मराठा पेशवे नाना फडणवीस यांनी 18व्या शतकात बांधले. या पवित्र स्थळी छत्रपती शिवाजी महाराजांनीही दैनंदिन पूजेसाठी वाटा दिला. मंदिराच्या गर्भगृहात स्वयंभू शिवलिंग आहे. प्रवेशद्वाराजवळ नंदीची मूर्ती आहे, जी भगवान शिवाचा वाहन म्हणून पूजली जाते. भीमाशंकर मंदिराच्या भिंती आणि बहुतांश रिकामा भाग रामायण आणि महाभारतासारख्या पुराण कथांनी कोरीव काम करून सजवला आहे. या मंदिरात पार्वतीचा अवतार, कमलाच्या देवीचे आणि अन्य मंदिरं देखील आहेत. मंदिरातील गाभाऱ्यात फोटो किंवा व्हिडिओ शूटिंग अलाउ नसल्याने मी आपणाला गाभाऱ्यातील कोणतेही दृश्य दाखवू शकत नाही.
भीमाशंकरचे पौराणिक महत्त्व 2 कथांमध्ये सांगितले जाते. एका कथेप्रमाणे त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाने येथे तपश्चर्या केली होती. भगवान शिवाने त्याला अमरत्व दिले, पण त्रिपुरासुराने त्याचा वापर चुकीच्या मार्गावर केला. मग भगवान शिवाने या आधी सांगितलेल्या कथेनुसार त्रिपुरासुराचा वध केला. दुसऱ्या कथेप्रमाणे भीमा नावाचा राक्षस आपल्या वडिलांच्या म्हणजे कुंभकर्णाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी येथे तपश्चर्या करतो. त्याने ब्रह्मदेवाकडनं अपार शक्ती मिळवली आणि लोकांना त्रास देऊ लागला. एक श्रद्धाळू राजा कामरूपेश्वराची शिवलिंगाची भक्ती पाहून भीमाने त्याला बंदी केली, पण भगवान शिवाने प्रगट होऊन भीमाचा नाश केला आणि त्याच जागी ज्योतिर्लिंग प्रगट झाले. याच्यात आणि याच्यात काय फरक आहे? व्हाईट कंदी पेढा आहे आणि कलाकंद. अच्छा. तुला खाया येवाला नाही त्याला हा 250 ग्रॅम. पण रेट काय आहे? 100 तिन्हीचा पण कोणताही घ्या मग. आमचं भीमाशंकरचं दर्शन झालं आहे आत्ताच. मंदिरात व्हिडिओग्राफी किंवा फोटो अलाव नसल्यामुळे मंदिराच्या आत शूटिंग नाही करू शकलो. साधारण 40 मिनटं लागले दर्शनाला, पण अत्यंत सुंदर दर्शन झालं, पूजा केली आणि खूप समाधान वाटलं. आता या परतीच्या शिड्या चढत चाललो आहे. आय डोंट नो, बहुतेक 250 शिड्या आहेत या, पण वरती शेड केल्यामुळे ऊन लागत नाही आहे, ती एक चांगली बाजू आहे. आता इथून आम्ही ओझरच्या गणपती बाप्पाला जाऊ. हाँ ओझर ओझर. ये हमारा छोटा मेंबर है, ये छोटा मेंबर है जो सबसे आगे रहता है. भीमाशंकर मंदिर हे केवळ धार्मिकच नव्हे तर जैवविविधतेच्या दृष्टीने सुद्धा महत्त्वाचे आहे. इथे भीमा नदीचा उगम झालेला आहे आणि मंदिराच्या परिसरात वन्यजीव अभयारण्य आहे. तर मंडळी, या अद्वितीय मंदिरात दर्शन घेऊन भक्तिमय वातावरणाचा अनुभव घ्या. तसेच महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरेचे हे अनमोल वैभव नक्की बघा. विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट ओझर. फायनली वी रीच्ड ओझर. गणपती बाप्पा चला, ताजेतवाने वा पा. एकदम जसं आपण त्या गेट मधून आत शिरलो, किती सुंदर वाटतं. एकदम एकदम मस्त. हो रे, मस्त. आणि ते भीमाशंकर वाटत होतं शिल्प. येस येस. अरे काय सुंदर कळस दिसतोय. वाव. मला इतकं छान वाटतंय ग, हे नुसतं बघूनच इतकं छान वाटतंय की मैं तुमको अरे हे किती सुंदर आहे इकडे पण मूर्ती. शिवाजी महाराज आणि मला वाटतं तुकाराम महाराजांचं आहे. इकडे पार्किंग आहे. अरे मित्रांनो, हे आहे ओझर गणपती अर्थात श्री विघ्नेश्वर अष्टविनायक मंदिर. हे मंदिर पुणे जिल्ह्यातील ओझर गावात कुकडी नदीच्या काठी वसलेले आहे. हे गणपतीचे स्थान ऐतिहासिक, पुरातात्विक आणि धार्मिक दृष्ट्या फार महत्त्वाचे आहे. ओझरचे विघ्नहर गणपती मंदिर हे मूळचे पौराणिक काळातील आहे, पण हे मंदिर 1785 साली बाजीराव पेशवे यांच्या भावाने सेनापती चिमाजी आप्पा यांनी वसई किल्ल्यावर विजय मिळवून आल्यावर
भव्य स्वरूपात पुनर्निर्मित केले. चिमाजी अप्पांनी कृतज्ञतेने मंदिराचा कळस सुवर्णाचा करून दिला. 1967 साली भक्त अप्पाशास्त्री जोशी यांनी मंदिराचे नव्याने जीर्णोद्धार केले. हे मंदिर खास सोन्याचा कळस आणि दीपमाळांसाठी प्रसिद्ध आहे. ओझर विघ्नहर गणपतीची कथा अशी सांगितली जाते की प्राचीन काळी राजा अभिनंदन याने एक यज्ञ केला, परंतु इंद्रदेवाला अर्पण न केल्यामुळे क्रोधित इंद्राने कालपुरुषाला विघ्नासूर स्वरूपात यज्ञ विध्वंसाला पाठवले. विघ्नासुराने सगळ्यांच्याच शुभकार्यात विघ्न आणायला सुरुवात केली. ऋषीमुनींनी ब्रह्मा आणि शंकराकडे विनंती केली, तेव्हा त्यांच्या सांगण्यावरून सर्वांनी गणपतीची पूजा केली. गणपती बाप्पाने विघ्नासुराचा पराभव केला. विघ्नासुराने पश्चाताप मानून बाप्पांच्या शरणागती स्वीकारली. बाप्पाने त्याला म्हटले, जिथे माझी पूजा केली जाईल तिथे तू विघ्न आणू. या विजय प्रसंगी बाप्पालाच विघ्नेश्वर म्हणजे विघ्नांचा नाश करणारे असे नाव पडले. या घटनांचे स्मरण म्हणून येथे स्वयंभू गणपतीची पूजा केली जाऊ लागली. मंदिरामध्ये 2 मोठे सभामंडप असून मुख्य गर्भगृहात श्री गणेशाची डावी सोंड असलेली भव्य मूर्ती विराजमान आहे. तिच्या दोन्ही बाजूंना रिद्धी आणि सिद्धी या देवींच्या पितळी मूर्ती आहे. मंदिराचा कळस सुवर्णपत्राने मढवलेला आहे. मंदिराच्या आवारात भव्य दीपमाळा आहे. ओझर गणपती हे स्वयंभू आणि अत्यंत जागृत स्थान आहे. भक्तांची मनीषा इथे पूर्ण होते ते म्हटले जाते. बाप्पाची सोंड डावी आहे. हे समृद्धी व संपत्तीचे प्रतीक मानले जाते. दरवर्षी गणेश चतुर्थी, माघ शुद्ध चतुर्थी आणि कार्तिक पौर्णिमा हे प्रमुख सण येथे मोठ्या थाटात साजरे होतात. ज्यांना आयुष्यातून सर्व विघ्न दूर करायचे त्यांना हे विघ्नेश्वराचे स्थान अनिवार्य आहे. बोला गणपती बाप्पा मोरया. आतमध्ये गाभाऱ्यात तर शूटिंग करू शकत नाही आपण, त्यामुळे आतलं तर नाही दाखवू शकत मी. पण हे पूर्ण मंदिर इतकं सुंदर आहे आणि आता आमचं दर्शन एकदम शांततेत आणि प्रसन्नपणे झालेलं आहे. खूप छान वाटतं आहे, खूप मस्त वाटतं आहे. आज थोडा प्रोग्राम चेंज झाला. अचानकच आम्ही भीमाशंकरला मध्ये पहिले गेलो आणि मग इकडे आलो, पण अत्यंत मस्त झालं आहे.
ते सगळ्यांना आपल्या सांगून देते. श्री विघ्नहर्ता मंदिराच्या शेजारीच श्रीराम मंदिर आहे. अत्यंत छोटं पण सुंदर मंदिर आहे आणि तिथे आम्हाला आरती करण्याचं सौभाग्य मिळालं. आता आम्ही आरती करून परत चाललेलो आहे. सो देवाजीच्या मनात असेल तर असे क्षण येतात आयुष्यात. खूप छान वाटलं. तुमच्यासाठी त्यातले काही आरतीचे क्षण आणि काही भाग मी शेअर करीन. नक्की बघा. आता इथून आम्ही आता सरळ हॉटेलला जाणार, मुक्काम करणार, थोडा आराम करणार. सो आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच, किंवा फार तर फार मी हॉटेलची रूम वगैरे तुम्हाला दाखवील आणि डिटेल्स शेअर करीन. पण आजचा दिवस जवळपास संपत आलेला आहे. श्री कृपेने खूप छान दिवस गेलेले आहे. सो उद्या भेटू आपण पुढच्या भागात. आमचा अष्टविनायक आणि भीमाशंकरचा ट्रिप आत कसं वाटतं आहे ते नक्की कळवा. आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बाय बाय.